लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. भोवरे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो होतो. 2 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं होतं, पण आपल्या अनेक निवडणुका होत्या. त्यानंतर दिल्लीला पार्लमेंटचं अधिवेशन होतं, त्यामुळं मला इथे लवकर येता आलं नाही. पण या कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते आणि यादवराव भोवरे यांची एक मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी होती. तर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी पूर्णेला जाऊन मी आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत आपण चर्चा करत आहोत. एक तर राज्यसभेच्या निवडणुका या, अरे वय हलू नका तिकडे कुठच्या, कोण त्यांना सांगता नाही लोक सगळे नाही ते मागे हे करता ना गडबड. सगळ्या लोकांनी मेळावा थोडाच आहे, सगळ्यांनी खाली थांबलं पाहिजे ना. सवय लावा थोडी शिस्त पक्षाला. कसले लावताय, कोण ऐकतो तुमचं? आता किती ऐकलं तुमचं आता लोकांनी सांगून? नाही येऊ द्या, प्रमुखांनी येऊ द्या, पण आता हे तर आता या राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहे. तसा मी लोकसभेतला माणूस आहे. मी 3 वेळेला लोकसभेमध्ये काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आलो होतो. पण 2014 मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निर्णय घेतला की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या बरोबर, पत्रकारांच्या बरोबर, संपादकांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या सोबत, अनेक जे अभ्यासू आहेत अशा पत्रकारांच्या सोबत माझी चर्चा झाली. काय आता काय रे, खुर्च्या कोण डिस्टर्ब करता रे? चला बरं बाहेर. नाही आवाज करताय मध्ये 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 डिस्टर्ब करून बाहेर काढा त्याला. साहेब सतत बोला तुम्ही, माईक आमची स्ट्रॉंग आहे, आवाज येत नाही. तुम्ही बोला, कंटिन्यू बोला. तर त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये आपण शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करायला हरकत नाही, भाजप शिवसेनेसोबत जायला हरकत नाही, अशा पद्धतीचा सल्ला मला अनेक लोकांनी दिला. आणि वैचारिक मतभेद असू शकतात, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे अनेक जे पक्ष होते, जे आता पक्ष इंडिया आघाडीमध्ये किंवा आपण आघाडीमध्ये आहे, हे अनेक पक्ष त्यांच्यासोबत होते. त्यामुळं मला अनेकांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे सामाजिक अभिसरणासाठी सुद्धा, पॉलिटिकल फायद्यापेक्षा सामाजिक अभिसरणासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर काँग्रेस अलायन्समध्ये मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो होतो. एक तर ज्या वेळेला 2012च्या BMC निवडणुकीमध्ये RPI हा शिवसेना भाजपसोबत अलायन्समध्ये गेला आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होतं, म्हणजे सत्तेवर येणं अत्यंत अवघड होतं. पण RPIच्या पाठिंब्यामुळं त्या ठिकाणी शिवसेना भाजपला मुंबईत सत्ता मिळाली 2012 मध्ये. आणि मग त्यावेळेपासून आम्ही शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेनेसोबत आम्ही आहोत. तर 2014 मध्ये मी लोकसभेला लढलो असतो तर मी निवडून कुठे आलो असतो? ज्या मुंबईच्या उत्तर दक्षिणमध्ये जो मतदारसंघ आहे तिथं मी एकदा उत्तरमध्ये या नावाचा जो मतदारसंघ होता त्यात निवडून आलो होतो. तो मतदारसंघ किंवा आणि शिर्डीचा मतदारसंघ असेल किंवा आणि कुठलाही पंढरपूरचा असेल. पण मला असं वाटलं की आता माझे मतदारसंघ सारखे बदललेले आहेत. मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मीच सांगितलं की मला राज्यसभा द्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने नरेंद्र मोदींच्या अनेक सभांमध्ये मी 2014च्या त्यांच्यासोबत लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये तो होतच होतो. पण UP-मधल्या सुद्धा 3-4 सभा मी अटेंड केलेल्या होत्या. तर त्यामुळं 2014 पासून आपण यांच्यासोबत होतो. त्यावेळेला आपण गोपीनाथ मुंडेंच्या आणि इतर BJPच्या नेत्यांच्या प्रयत्नामुळं आणि नरेंद्र मोदींच्या
सहकार्यामुळं, अमित शहा यांच्या सहकार्यामुळे मी 2014मध्ये लोकसभेच्या अगोदर मी राज्यसभेत आलो आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभेमध्ये जाण्याची संधी मला मिळणार आहे. एकतर मी रिपब्लिकन पक्षाचा मी आता मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा MOS आहे आणि त्यामुळं मला नक्की राज्यसभा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेला मी प्रयत्न केला होता की शिर्डीमध्ये मला लोकसभा लढायची आहे, पण एकनाथ शिंदेंचा मेंबर ऑफ पार्लमेंट जे आमचे सदाशिव लोखंडे होते ते त्या ठिकाणची सिटिंग असल्यामुळं ती काय त्या जागा मला मिळू शकली नाही. पण माझी राज्यसभा होती. तर आता 7 जागांवर राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे आणि 4 जागा BJPच्या गोट्यामध्ये येणार आहे. 1 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि 1 जागा अजितदादा पवार यांच्या NCPला मिळणार आहे. 7वी जागा जी आहे त्या 7वी जागा ही महाविकास आघाडीची किंवा ऑपोजिशनची येऊ शकते, पण त्यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर कदाचित 7वी जागा सुद्धा आमच्याकडून उभी केली जाऊ शकते. म्हणजे अजून मग आता आणि ती जागा सुद्धा 7वी जागा सुद्धा आमची जर यांच्यात एकमत झालं नाही महाविकास आघाडीमध्ये किंवा ऑपोजिशनमध्ये तर 7वी जागा सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मला राज्यसभा नक्की मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी एक स्ट्रॉंग असा पक्ष उभा राहिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपलं संघटन सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाढवलेलं आहे. अजितदादा पवार साहेब आज आमच्यामध्ये नाही. एकतर अजितदादा पवार जाण्यामुळं एक महाराष्ट्राला मिळालेलं अत्यंत उमद नेतृत्व, अत्यंत ॲक्टिव्ह नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व हे आमच्यातून निघून गेलेलं आहे. आणि जवळजवळ 9 वेळेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अजितदादा आज आपल्यामध्ये नाही. एक तर अलीकडे अशा पद्धतीचे प्लेन एअरक्राफ्ट क्रॅशच्या घटना घडत आहेत. अजितदादांचा एअरक्राफ्टचा क्रॅश झाला आणि त्याची संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. अजितदादांच्या त्या अपघाताची CBI चौकशी करण्याच्या संबंधातल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे पाठिंबा त्यांनी मान्य केलेलं आहे की CBI इन्क्वायरी व्हायला हरकत नाही. आणि जर सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल आपले तटकरेजी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते पत्र अमित शहा यांच्याकडे पाठवलेलं आहे की राज्याच्या वतीनं आमची शिफारस आहे की CBI इन्क्वायरी केंद्राच्या हातात असते आणि राज्याच्या शिफारसीनंतरच ती CBI इन्क्वायरी केंद्राच्या वतीनं सुरू होते. तर अजितदादांच्या या अपघाताची संपूर्ण CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण त्याच्यामध्ये घातपात असावा असं मला वाटत नाही. अजितदादा एवढे स्ट्रॉंग होते की कोण त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शंका कुशंका घेतल्या जात आहेत. VCR कंपनी आहे त्याच्यावर आता बंदी आणलेली आहे. वास्तविक याच्या अगोदर त्याच्यावर बंदी आणणं अत्यंत आवश्यक होतं किंवा ते एअरक्राफ्ट जे बरोबर चालत नाही आहे किंवा त्याची डागडुजी ठीक नसेल तर अशा कंपनीच्या एअरक्राफ्टला परवानगी देणं अत्यंत चुकीचं आहे आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की अजितदादांचे कुणी दुश्मन नव्हते. म्हणजे अजितदादांना असं कुणीतरी प्लॅनिंग करून त्याचा क्रॅश घडवला या मताशी आपण सहमत नाही. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी आत्ताच VCR जी कंपनी आहे त्याच्यावर बंदी म्हणजे त्याने आता उड्डाण करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. पण अजूनही अपघात का झाला? हवामान जर चांगलं नव्हतं तर त्या कॅप्टननी ते जे विमान आहे ते विमान पुण्यामध्ये उतरायला हवं होतं. आता अनेक जे विमान आहे ते विमानं जर काही ठिकाणी काही अडचण आली, आता काल दिल्लीच्या एअरपोर्टला जे विमान उतरलं की बाबा ते त्यामध्ये काय बिघाड झाल्याचं जाणवल्याबरोबर
ताबडतोब त्या कॅप्टननी ते विमान दिल्लीला वळवलं आणि तिथं ते सेफ लँडिंग झालेलं आहे. आणि बारामतीपासून 10 मिनिटावरच कदाचित 10 मिनिटावरतीच पुणे होतं. तर त्या कॅप्टननी ते विमान जर तिथं धुकं होतं किंवा त्या ठिकाणी जर अडचण होती लँडिंगला तर ते विमान तिकडं वळवलं असतं तर अपघात टळू शकला असता. पण ठीक आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी एक आपली मागणी आहे. आणि आता एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अनेक गट आहे. या सगळ्या गटांनी एकत्र यावं अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचे जे सिनियर नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर आपला समाज हा एकदम तुटत चाललेला आहे आणि त्याचं एकसंघ अशा पद्धतीची ताकद उभी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भविष्य काळामध्ये नक्की मी प्रयत्न करणार आहे. आणि RPIचे सगळे गट जर एकत्रित आले तर एक पॉलिटिकल एक मोठी ताकद आपली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभी राहू शकेल. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि बाकीच्या विषयामध्ये आता जो AI आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, तर त्याची एक मोठी कॉन्फरन्स जी आहे ती दिल्लीमध्ये झाली आणि 80-85 देशातले अध्यक्ष प्राईम मिनिस्टर त्याला उपस्थित होते. त्यावेळेला काँग्रेसने केलेला अत्यंत घाणेरडा जो प्रकार आहे की त्या ठिकाणी नागडं आंदोलन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ही घटना ही अत्यंत गंभीर आहे आणि अशा वेळेला आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीची भावना अनेक वेळेला असते. पण ज्या पद्धतीने जे घडलेलं आहे, आता US बरोबर जे डील झालेलं आहे त्यामध्ये 45 लाख कोटीच काही डील आहे. आपलं या वर्षीचं बजेट 26-27 53 लाख कोटीच आहे. आणि हे जे डील आहे हे जो व्यापारामध्ये झालेलं एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, बाकीचे इन्व्हेस्टमेंट आहे, तर ते 45 लाख कोटीचं हे डील आहे. आणि त्यामध्ये MSMEला छोट्या उद्योगांना मोठं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या काय शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू आहेत त्याला 0 टेरिफ लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे डील जे आहे ते डील चुकीचं आहे असं म्हणण्यात अर्थ अजिबात नाही. त्यामुळं या डीलमुळं लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. युरोपबरोबर झालेल्या डीलमुळंही आपल्या देशाची मान उंच झालेली आहे. त्यामुळं आणि अनेक देशांच्या सोबत आपले जे संबंध आहेत, आता इस्रायलसोबत आपले संबंध अत्यंत चांगले होतील आणि अनेक देशांच्या सोबत नरेंद्र मोदी यांनी आपले संबंध चांगले बनवलेले आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. अमेरिका नंबर 1ला आहे, चायना नंबर 2ला आहे, जर्मनी नंबर 3ला आहे आणि 4 नंबरला इकॉनॉमीमध्ये भारताचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. आणि 1-1.5 वर्षामध्येच आमची इकॉनॉमी नंबर 3वर जाण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या ठिकाणी आम्ही 3वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे. अशा वेळेला काँग्रेस पक्षाने आणि अपोजिशननी चांगल्या कामासाठी पाठिंबा दिला पाहिजे. आणि बाकी राजकारण करायचं आहे ते करा, तुम्हालाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. जनता तुम्हाला पसंत करत असेल तर अपोजिशनलाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो प्रयत्न करावा लोकशाहीमध्ये. परंतु देशाची बदनामी करण्याचं जे कृत्य आहे हे राहुल गांधींनी करू नये असं माझं मत आहे. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझा जो पक्ष आहे हा देशाच्या सर्व राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वाढवलेला आहे. 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारला मी गेल्या आठवड्यामध्येच होतो आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, अनेक केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि सर्व 28 राज्यामध्ये माझा जो ग्रुप आहे RPI तो आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये इतर गट आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजे गट जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत RPIचे. आणि सध्या आमचा पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार असल्यामुळे तिथं आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये लोकसभेला आमच्या कॅन्डिडेटला 1.5 लाख मतं मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि ते दोन्ही ठिकाणी गन्ना किसान जो
गन्ना किसान जे सिम्बॉल आहे ते आम्हाला मिळालेलं आहे. आणि आता 5 राज्याच्या निवडणुका येत आहेत, आसाम, वेस्ट बेंगॉल, केरला, तामिळनाडू आणि पांडिचेरी. या 5ही राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. आणि 5ही राज्यांसाठी दिल्लीच्या इलेक्शन कमिशनने आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल दिलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही काही जागांवरती निवडणूक लढणार आहोत. ज्या ठिकाणी BJP सोबत अलायन्स होईल तिथं आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर अलायन्स झाला नाही तर आमचा पक्ष रजिस्टर असल्यामुळं आम्हाला काही ठिकाणी इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आमचा पक्ष काही ठिकाणी जागा लढणार आहे. महाबोधी महावीराचा मुद्दा सुटला नाही, याबद्दल काय म्हणाला? महावीराचा जो विषय आहे तो मी 22 तारखेला आणि 23 तारखेला मी बोधगया आणि पटण्यामध्ये होतो. आणि आता महाबोधी महाविहाराचा विषय असाच आहे की बिहार असेंब्लीचा कायदा 1949चा आहे, ॲक्ट आहे. आणि त्या ॲक्टमध्ये असं आहे की 4 ते 8 लोकांचा ट्रस्ट आहे. त्यामध्ये 4 लोक बुद्धिस्ट आणि 4 लोक हिंदू. आणि त्या ठिकाणचा कलेक्टर जर हिंदू असेल तर अध्यक्ष, अशा पद्धतीचं ते त्यामध्ये ॲक्टमध्ये आहे. आता सर्व भारतीयांची इच्छा आहे, बाबासाहेबांच्या कृपेमुळं, बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं देशभरामध्ये करोडो लोक बुद्धिस्ट झालेले आहेत. त्या सर्वांची मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे. ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली त्याच जागेवर ते महाबोधी महाविहार भदंत अनागारी जे श्रीलंकेचे भिक्खू होते त्यांनी त्या ठिकाणी ते मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला जो बोधिवृक्ष आहे त्या ठिकाणी रोज, आता मी परवा रविवारी त्या ठिकाणी होतो, तर रविवारी काय तर तिथं 40-50 हजारापेक्षा जास्त लोक बोधगयामध्ये आले होते. म्हणजे रविवारी आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये बौद्ध असं नाही आहे. तर मुलांच्या ट्रिप येतात आणि इतर हिंदू समाजाचे लोक असतील किंवा इतर धर्माचे लोक असतील. ते एक आदरणीय स्थळ आहे, ते शांतीचं प्रतीक आहे. आणि गौतम बुद्धांनी दिलेली विश्व शांतीची जी भूमिका आहे त्या जगभरामध्ये आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी 5 स्टार 4 स्टार 3 स्टार हॉटेल आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते, बुद्धाची प्रतिमा पाहायला मिळते. अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाचा पुतळा किंवा बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते. त्यामुळे एक काळ असा होता की सारा देश बौद्धमय होता. सगळ्याच देशातले, आपल्या देशातले सगळे लोक बुद्धिस्ट होते. नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती आता बोधगयामध्ये, आपल्या बोधगयापासून काही 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या ठिकाणी ती नालंदा युनिव्हर्सिटी आहे. पण तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती पाकिस्तानमध्ये रावलपिंडीपासून 30 किलोमीटरवर आहे. आणि मी त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलेलो आहे. आणि पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या वतीनं पुरातत्व खात्याच्या वतीने त्याची देखभाल होते, म्हणजे त्याची औषध अजूनही त्या ठिकाणी आहेत. तर पाकिस्तानी सगळा बुद्धिस्ट राज्य होतं, बुद्धिस्ट कंट्री होती. त्यामुळं ठीक आहे. तर आता आपण जो प्रश्न विचारला आहे की आमची मागणी एवढीच आहे की सर्व ट्रस्टी आणि चेअरमन बुद्धिस्ट असावा, एवढीच आमची मागणी आहे. हिंदू धर्माच्या लोकांना आमचा विरोध नाही, पण हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, जैन धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, शीख धर्माचं असेल किंवा ख्रिश्चन असेल, कुठल्याही धर्माच्या ट्रस्टमध्ये जर बुद्धिस्ट नाही तर आमच्या बुद्धिस्ट धर्माच्या टेम्पलच्या ट्रस्टमध्ये दुसरे लोक असून एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि त्या ॲक्टमध्ये बदल करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे. माननीय नरेंद्र मोदीजींना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की बौद्धांच्या भावना अशा आहेत की हे मंदिर आमच्या ताब्यात या म्हणण्यापेक्षा ते ट्रस्टी जे आहे ते सगळे आमचे असावेत आणि आम्हाला कारभार करण्याची मुक्त अशा पद्धतीची संधी तिथे मिळाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यासाठी मी नितीश कुमार यांनाही भेटलेलो आहे आणि त्याचा विचार व्हावा ही आमची मागणी आहे. हा, निश्चय माझं नाव निश्चित आहे हे मला अगोदरपासून माहिती आहे. त्यामुळं माझ्या नावाबद्दल काय वादाचा विषय नाही आहे. फक्त BJPचे 3 लोक कोण असावे तर ते आता विनोद तावडे साहेबांच्या नावाची चर्चा आहे. विनोद तावडे आणि बिहारमध्ये ॲज ऑब्झर्व्हर म्हणून फार अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि ते महाराष्ट्रामधून ते
महाराष्ट्राचे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहे. त्यामुळं निर्णय त्यांच्या नावाचा विचार होतो आहे. कुणाला द्यायचा तो अधिकार आपल्या BJPच्या हायकमांडचा आहे. आणि महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि बाकी जे आमची सगळी टीम BJPची आहे ते त्या नावांची शिफारस करतील आणि वरून त्याला मान्यता मिळेल. 1-2 दिवसामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. पण तिसऱ्यांदा मी राज्यसभेत जात आहे. म्हणजे माझा कार्यकाळ हा आता 26 पासून 32 पर्यंत राहणार आहे आणि 32 नंतर तो 38 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी आहे. पण माझी इच्छा लोकसभेमध्ये लढण्याची आहे. पुढच्या वेळेला माझा प्रयत्न राहणार आहे. माझी राज्यसभा राहणारच आहे. पण 29च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे वाट दाखवली, वाट लावली म्हणण्यापेक्षा पैसे कुठंतरी जातात त्याच्यामुळे ठीक आहे. तर मागासवर्गीयांचा निधी दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवू नये अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे. पण अनेक वेळेला काय अडचण आल्यामुळं या खात्याचा निधी त्या खात्याकडे वळवला जातो. पण तो जर एकतर मागासवर्गीयांचा वळवूच नये आणि वळवला तर तो पुन्हा आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला म्हणजे तो आमच्या डिपार्टमेंटला मिळाला पाहिजे. तर काय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कायदा आहे की शेड्यूल कास्टचा शेड्यूल ट्राईबचा निधी कुठेही वळवता कामा नये. तो यावर्षी शिल्लकी राहिला तरी तो पुढच्या वर्षी वापरण्याची संधी त्या ठिकाणी त्या कायद्यात आहे. तर तसा कायदा करण्याच्या संबंधात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि पुन्हा या निधी वळवण्याची चर्चा होते आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मागासवर्गीयांसाठी आता या वर्षीचं माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते 13,000 कोटीचं आहे मंत्रालयाचं बजेट. आणि जवळजवळ 1100 कोटी रुपये आमच्या दिव्यांगांचं बजेट आहे. पण जो शेड्यूल कास्ट प्लॅन जो आहे, शेड्यूल कास्ट डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचं बजेट 1,98,444 कोटीचं आहे. आणि या 4-5 मंत्रालयाच्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या मंत्रालयाचा नंबर लागतो. म्हणजे 2 कोटीपर्यंत आमचं बजेट आहे. तर आपल्या 1,98,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख कोटीपर्यंत आमचं बजेट जवळजवळ आहे. तर या बजेटचं हे बजेट जवळजवळ 30 डिपार्टमेंटसाठी खर्च करण्यात येतं आहे. तर त्या ठिकाणी आमची अडचण अशी आहे की त्या डिपार्टमेंटला ते बजेट जातं आहे. म्हणजे आमच्या मंत्रालयाचं बजेट ते आहे. पण त्या 30 खात्यामध्ये आता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे किंवा रुरल डेव्हलपमेंट आहे किंवा जे सगळी खाती जी आपली आहेत, पॉवर डिपार्टमेंट आहे. तर त्या ठिकाणी तो निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे जर आता पॉवर डिपार्टमेंट असेल तर दलितांच्या आदिवासींच्या वस्तींमध्ये लाईट पोचली पाहिजे. त्यानंतर ग्रामीण रुरल डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे तो गावागावामध्ये गाव आणि दलित वस्तींना जोडणारे रस्ते बनवले पाहिजे नाही त्या ठिकाणी. तर हा सगळा निधी त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, सूचना आहे. आणि मी मंत्री म्हणून माझा हा प्रयत्न आहे की आमचा सगळा पैसा हा खर्च होणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या पद्धतीने हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होते आहे. आता रोडचं डेव्हलपमेंट आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांच्या आदेशाप्रमाणे अत्यंत चांगलं डेव्हलपमेंट होत आहे. अनेक नॅशनल हायवे जे आहेत ते अनेक स्टेट हायवे नॅशनल हायवे झालेले आहेत. अनेक रोड मोठ्या प्रमाणामध्ये चांगले इम्प्रूव्हमेंट होत आहेत. आणि जवळजवळ या 11.5 वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले. हे रेकॉर्ड आहे. म्हणजे आमचे आकडे नाही आहे. तर देशामधल्या पॉप्युलेशनमधले 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत. आणि राहिलेले जे लोक आहेत ते या 5 वर्षामध्ये पूर्णपणे गरीब रेषेच्या वरती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझं मंत्रालय हे सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस आहे. त्यामुळे माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे. ती 50,000पासून ते 15 कोटीपर्यंत आम्ही लोन देतो. तर ते आमच्या तरुणांनी ते घ्यावं आणि त्यांनी इकॉनॉमिकली डेव्हलप झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. MSME जे मोठे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 50%, 60%, 70% अशी सबसिडी आहे. ते असे काही उद्योग आणले पाहिजे. ग्रामीण उद्योग असा आहे की 1 कोटीचा उद्योग आहे
आणि 90 लाख रुपये हे MSMEचे मिळतात. 10 लाख रुपये फक्त आपले भरायचे. आणि गावामध्ये जो उद्योग चालतो तो गावामध्ये उद्योग सुरू केला तर 100-125 लोकांना तिथे रोजगार मिळतो आणि महिन्याला 10-12 हजार रुपये 15 हजार रुपये त्यांना महिन्याला मिळू शकतात. तर असे अनेक उद्योग छोटे मोठे आहेत. तर त्याचाही तरुणांनी लाभ घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. आणि गरिबी मुक्त देश असा करण्याचा नरेंद्र मोदींचा मानस आहे. आणि लखपती महिलांना बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं एकतर देश इकॉनॉमीमध्ये नंबर 1 वर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या दिशेने आमचं काम चालू आहे. आता जोपर्यंत पत्रकारांमध्ये ऐक होत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये ऐक होत नाही. पण ठीक आहे, तो ना ऐक्याचा विषय जो आहे तो आता एकतर माझी प्रामाणिक इच्छा भावना व्यक्त केलेली आहे. त्यांच्यावर काही चर्चा माझी डायरेक्ट झालेली असं नाही. पण माझं मन मी अनेक वेळेला मोकळं केलेलं आहे. आणि आम्ही एकत्र आलो तर आमची ताकद मोठी उभी राहू शकते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला आमचे 4 खासदार निवडून आले होते त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो. आणि नंतर वेगळी झाल्यामुळं मी एकटाच खासदार राहिलेलो आहे. त्यामुळं माझी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी खासदार व्हावं, कवाडे सरांनी व्हावं, आमच्या राजेंद्र गवईने व्हावं. ते व्हायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आमच्या समाजाच्या विचारवंतांनी थोडा समाजाचा जो एकतर बऱ्याच ठिकाणी मला दिसतंय की आता पूर्णेमध्ये आमचे नगरसेवक 8 होते. एकदा जे यादवराव भोवरेंना यांच्या फॅमिलीला भेट घेऊन आलो तर ते आमचे उपाध्यक्ष होते. आणि पॅन्थरच्या काळामध्ये जी प्रभाग पद्धती आहे ती नव्हती. त्यामुळं आमचा या प्रभाग पद्धतीला विरोध आहे. ते आहे ते आता पण 4 मतदारसंघाचे 4 वार्डाचा 1 प्रभाग असतो. त्यामुळं आम्हाला निवडून येता येत नाही कारण 4ही ठिकाणी आम्हाला मतं मिळत नाहीत. पण 1 वार्ड असेल तर आमच्या मतावर आम्ही अनेक ठिकाणी निवडून येऊ शकतो. तर त्याचा एकदा मुख्यमंत्र्यांची मी चर्चा करणार आहे. पूर्वीच्या अनेक वर्षांपासून ही वार्ड सिस्टीम होती आणि प्रभाग पद्धतीमुळं त्या नगरसेवकांना म्हणजे अडचणी होते आहे. त्यामुळं आपापल्या वार्डामध्ये काम कसं करायचं, काय प्रश्न आहेत, तर त्यामुळं त्याचा एक आमचा प्रयत्न आहे. तर आता ऐक्याबद्दल आपण सांगितलं आहे की आता बघूया जर आम्ही एकत्र आलो तर समाजाचा त्यामध्ये मोठा फायदा आहे. आणि म्हणून जर असा कधी योग आला तर योग नव्हे पण असा जर प्रयत्न झाला तर समाजातल्या काही विचारवंतांनी त्याचा विचार करावा. आणि जे काही लोक या पक्षात त्या पक्षात या गटात त्या गटात असं जे काही सगळं चाललेलं आहे, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, अशा पद्धतीची भावना आपण ठेवून सगळ्यांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तसा एक प्रयत्न झाला तर त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. माझ्या मंत्रिपदापेक्षा मला समाजाचं ऐक्य फार महत्त्वाचं आहे. आणि माझ्या मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून फार मोठं असं माझं मत आहे. मंत्रिपद येतात, खासदारकी येते जाते, पण कार्यकर्ता म्हणून माझं जे पद आहे ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं कार्यकर्ता म्हणून म्हणवण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे. आणि मी जे संघटन बांधलेलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा कसलाही फायदा मिळालेला नाही असे 99.99% कार्यकर्ते आहेत. कुणाला काय फार मिळाले असं नाही आहे. तर आम्ही शेगावकरांना मंत्री केलं, गंगाधर गाडेंना मंत्री केलं, आमच्या TM कांबळेंना MLC बनवलं, किंवा आमच्या राजा सरवदे यांना महामंडळ दिलं, आमच्या अविनाश महातेकरांना मंत्रिपद दिलं. आमचे जवळजवळ 7 MLC त्या काळामध्ये झालेले आहेत. पण या NDAच्या काळामध्ये मात्र आम्हाला MLC मिळत नाही आहे. पण या वेळेला मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला 1 MLC आणि 1-2 महामंडळाचे अध्यक्षपदं आणि 40-50 जर आम्हाला महामंडळाचे सदस्यपदं मिळाली तर प्रत्येक जिल्ह्याला एखादं तरी पद देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यावेळेला आमचा असा प्रयत्न राहील.